नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अकोट येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध। विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा अकोट शहरामध्ये निषेध करण्यात आला। वंचित बहुजन आघाडी अकोट शहर, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी अकोट यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करून गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। नालायक अमित शहा यांनी जे अपशब्द वापरले याच्याबद्दल आम्ही बौद्ध समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी निषेध केलेला आहे। आम्ही एकच इच्छितो की जर अमित शहा या अकोट शहरात मला कोणत्याही कोपऱ्यात जर दिसला तर आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासू आणि त्याचं टकलं नाही उडून टाकू, तर आमची अवकाश त्याला दाखवून देऊ। हे आमची एवढं बोलतो आणि निषेध व्यक्त करतो। संरक्षण मंत्री अमित शहा, गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व संविधानाबद्दल जे अपशब्द वापरला त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडीच्या वतीने, अकोट तालुक्याच्या वतीने अमित शहाचा निषेध करतो आणि त्यांना त्यांच्या या पदाचा राजीनामा द्यावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि आमचा निषेध व्यक्त करतो। ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे या राज्याचे, या देशाचे गृहमंत्री अमित शहा जो गुंडेगर्दी, जो स्वतः तळीपार व्यक्ती आहे आणि तो आज व्यक्ती बाबासाहेबांबद्दल अपशब्द बोलतो, त्याला असं वाटतं की अरे कुठेही झाले। पण मी युवक आघाडीचे अध्यक्ष आहे, त्यांना इशारा देऊ इच्छितो, याच्यानंतर जर फुले साहेब आंबेडकर कुठल्याही महापुरुषांना अरे शब्दानं कार्य केलं तर तुम्हाला युवक आघाडी कोणा ठिकाणी फिरू देणार नाही। आणि तेच तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी बीजेपीचे आमदार, खासदार असतील त्यांना आम्ही ज्या विचारणार आहोत युवक आघाडीच्या वतीने, मी तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांना